ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही आयफोन खरेदी केलाय का? थोडं सावध रहा, कारण कल्याणमध्ये आयफोन विकणाऱ्या 2 नामांकित विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या मोबाईल विक्रेत्यांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन त्या ग्राहकांना खरेदीचे बिल दिलं। मात्र नंतर धक्कादायक माहिती समोर आली की डीलरने विकलेले मोबाईल एका मोठ्या कंपनीच्या गोदामातून चोरी केले होते। या प्रकरणात 3 जणांना बाजारपेठ पोलिसांनी आता अटक केली आहे। दीपक चंचलानी आणि कमल हरचंदानी अशी अटक आरोपींची नाव आहेत, तर चोरट्याचं नाव फैयाज शेख असं आहे। कल्याणच्या फ्लिपकार्ट या कंपनीच्या कार्यालयातून महागडे आयफोन चोरीस गेले होते। कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली। पोलिसांनी तपास करत या प्रकरणात काही आयफोन ट्रेस केले। आयफोन वापरणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं। आयफोन वापरणाऱ्या व्यक्तींकडून अशी माहिती मिळाली की सर्वांनी हे मोबाईल दुकानातून खरेदी केलेत। त्यांची खरेदी पावती त्यांच्याकडे आहे, त्याचे पैसेही विक्रेत्यांना दिलेत। हे पाहून पोलीस देखील चक्रावले। पोलीस पथकाने फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयातून आयफोन चोरणारा चोरटा फैयाज शेखला पकडला आहे। फैयाज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाजने मोबाईल डीलरला विकले होते। त्यांची नावं समोर आली आहेत। उल्हासनगरमधील नामांकित ममता मोबाईलच्या शॉपच्या 2 डीलरना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आतापर्यंत 4 आयफोन ट्रेस केलेत, त्यापैकी 2 आयफोन हस्तगत केलेत। आता चोरीस गेलेले मोबाईल ज्यांचे आहेत त्यांना परत मिळणार, मात्र हक्काचे पैसे देऊन ज्यांनी आयफोन खरेदी केला होता त्यांचा काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणात डीलर विरोधात पोलीस आणखीन गुन्हे दाखल करणार का? कारण डीलरने ग्राहकांची फसवणूक केली आहे। आतापर्यंत किती ग्राहक फसले आहेत याचा तपास पोलीस करतायत। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।